या घरातली कोणीच नव्हते ना? इथे फक्त जेवायला आणि झोपायला येत होते ना? मग सांगा, किती पैसे झाले तुमचे? सगळे पैसे फेडेन मी. बोल, किती पैसे झाले? भागू, अगं बास झालं भागू. आजवर दादाने आपल्यासाठी जे काय केलं त्याचं तुला काहीच वाटत नाही का ग? बोलण्यावर जरा तरी ताबा ठेव भागू. नाही ठेवणार ताबा. काय करणार आहात तुम्ही? घरातून बाहेर काढणार आहात? या घरातून बाहेर जायचं की नाही ते मी ठरवेन. आणि तुम्ही जर असंच समजवणार असाल ना तर मी आताच मंदिरात जाऊन राहील. तिकडेच जेवेन, तिकडेच झोपेन. जायचं असेल तर सांगा. जाते मी. भागू थांब. अगं तुला जितकं वाईट वाटतंय ना तितकंच वाईट आम्हाला सुद्धा वाटतंय. पण एवढं जर मनाला लावून घेशील ना तर यातनं बाहेर पडायला अवघड पडेल तुला. कालपासून मला काय वाटतंय ना वहिनी ते फक्त मला माहितीये. भागू अगं तुझं सगळं म्हणणं पटतंय ग. पण आजही तुला पूर्ण गाव सूर्याची बहीण म्हणूनच ओळखतं ना. पण मी आहे का दादाची बहीण? वहिनी, मानलेल्या बहिणीत आणि सख्या बहिणीत खूप फरक असतो. घरातल्या लोकांना काय वाटत नसेल पण बाहेरची लोक मला दादाची मानलेली बहीण म्हणूनच बघणार आहेत. भागू अगं तू लोकांचा का विचार करतेयस? तुझ्या दादाने तुला कधी अंतर दिलंय का? माहीत असून पण न सांगणं म्हणजे अंतर देणंच असतं वहिनी. याला सगळं माहिती होतं पण याने मला काहीच नाही सांगितलं. कारण याचा माझ्यावर विश्वासच नव्हता. हो ना? माझ्या एका पण प्रश्नाचं उत्तर इथल्या कुणाकडेच नाहीये. मला नाही जेवायचं. भागू. आत्या, तुम्ही बाहेर का नाही आलात जेवायला? इथं कशाला जेवण मागवलं? प्रत्येकाला आपल्या कुटुंबासाठी थोडा तरी वेळ द्यायला पाहिजे. सूर्या काय बोलत नाही पण आमचं मन नाही मानत या सगळ्या गोष्टीत भाग घ्यायला. आमच्यामुळे तुमच्या सगळ्यांची अडचण होती याचं मला जास्त वाईट वाटतंय. अहो आत्या, असं काय बोलताय? आणि तुम्ही काय जाणून बुजून करताय का? तुमच्या घरची परिस्थिती तशी आहे म्हणून तर तुम्ही आमच्या घरी आलात ना. आणि अडचणीत असलेल्या माणसाला मदत करणं हाच तर माणुसकीचा धर्म आहे. तुमच्या सगळ्यांचं मन किती मोठं आहे. तुमच्या सगळ्यांचा आभार कसं मानू तेच कळत नाही. त्याची काही एक गरज नाही. हे जेवण घ्या. बरं, आज डब्यात पेज नाही दिली, फिकट डाळीचं वरण केलंय. रोज तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल ना म्हणून म्हणलं वेगळं काहीतरी करा. किती काळजी करशील ग पोरी. तुमच्या सगळ्यांच्या अशा वागणुकीमुळेच घराचं गोकुळ झालंय बघ. बरं मला सांग, सूर्याच्या आणि भागूमधला दुरावा मिटला का ग? तू काळजी करू नको ना. नको काळजी करू. भाग्यताई आहे ना, ती तुमच्या सगळ्यांवरती खूप प्रेम करते. ती नाही जाणार सोडून. नाही जाणार आहे सोडून. देवाच्या मनात असेल तर तसंच होईल. देव सध्या आपली परीक्षा बघतोय बघ. देव बी चांगल्या लोकांची परीक्षा का बघतो तेच कळत नाही. आत्या, दादानं आम्हाला नेहमीच परिस्थितीशी लढायला शिकवलंय. त्यामुळे आता तक्रार करण्यात काहीच अर्थ नाही. आपण फक्त लढत राहायचं. आम्ही तेच करतोय. बरं, तुम्हाला काही हवं असेल तर सांगा, मी आहे.
आई ती 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 रडत गेली, रडत गेली ती आई. भागू, बाळा उठ ना ग. हे बघ, आमचं चुकलंच, पण हे असं अन्नावर राग काढणं हे काही बरोबर नाहीये ग. ह्याच्यानं स्वतःला त्रास करून घेतेस तू. तुला आमचा राग आलाय ना, मग तू चिड आमच्यावर. हवं असेल तर ओरड, मार, काही कर, पण हे असं स्वतःला त्रास करून घेऊ नकोस ना ग. बाबू अगं सकाळपासून काहीच खाल्लं नाहीयेस तू. चल बरं उठ आता. वहिनी मी सांगितलं ना, मला नाहीये भूक. तुम्ही घ्या जेवून आणि जा इथून. अगं असं कसं जेवून घेणार? आणि तू जर काही खाल्लं नसेल तर तुझ्या दादाला तरी जेवण जाणार आहे का? का नाही जाणार? एवढे दिवस तो मला फसवू शकतो, तर मला सोडून जीवही शकतो. भागू अगं असं नको ना बोलूस. भागू, तुला माहितीये ना उद्या आपल्या घरात घट बसणार आहेत. तुझ्या दादाचा उपवास असतो आणि आज जर त्याने काही रात्री खाल्लं नाही ना तर उद्या पूर्ण दिवसभर त्याला त्रास होऊ शकतो. भागू, तू जर जेवली नाहीस तर सूर्यच काय, घरातलं कोणीही काही खाणार नाही हे चांगलंच माहितीये ना ग तुला. ऐकतेस का माझं? भागू अगं, तुझ्या दादाने तुला कधीतरी अंतर दिलंय का ग? अगं तुला सख्ख्या बहिणीपेक्षाही कधी कमी मानलं नाहीये त्याने. सख्खी बहीण मानणं आणि असणं यात खूप फरक आहे वहिनी. तू आण माझं जेवण इथं, मी काय मला भूक लागली की. आणि त्याला सांग की तू जेवून घे. तुम्ही जर असं थट्ट केलं ना तर मी जेवणारच नाही. भागू अगं, आमच्या सोबत जेवली असतीस तर. नाही म्हटलं ना, नका मला समजू, नाहीतर मी अन्न पाणी सोडेन.